गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायातील कालपर्यंत 100 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण इथे पाहणार आहोत. कथा अशी आहे की मुलांनी भातुकलीसारखा खेळ खेळत म्हणजे मंदिराचं की प्रदोष पूजा मंदिरात चाललेली आहे आणि आपण सुद्धा अशाच पद्धतीने शिवलिंग पूजू आणि एक तसंच दगडांची अशी रास म्हणजे काय केलं मांडली आणि त्याचं देवालय केलं. म्हणजे आपण म्हणतो ना की अर्धे असे चौकटी हे केल्या आणि तसं मंदिर तयार केलं आणि त्यालाच तिथे एक दगड आणला आणि शिवलिंग त्यांनी केलं आणि शिवलिंग त्याला कल्पलं, त्या दगडाला हे शिवलिंग आहे आणि त्याप्रमाणे काही पत्री म्हणजे पानं गोळा केली आणि पाणी वगैरे हे करून गोळा करून त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. आणि ते झालं तर त्यावेळेला त्यांचे गवळी कुमार जे आहेत म्हणजे ती गवळीची मुलं होती त्यांना मग खेळामध्ये रमलेली आहेत आणि त्यावेळेला त्या गवळी कुमार गवळींच्या मुलांच्या आई आल्या, सगळ्या आया. हे जेवणाची वेळ झालेली आहे तर जेवायला चला तर त्याच्यामध्ये सर्वजण निघून जातात. पण एक जण असतो तो लिंगभुवनामध्ये म्हणजे त्या शिवलिंगाच्या त्याने कल्पिलेलं आणि त्याने ते एक दगड अशी मांडत हे आमचं मंदिर आहे असं कल्पना करून ते खेळत होते. तो काही गेला नाही आणि तो येत नाही पाहून त्याची आई रागावते आणि नंतर मग ती ते लाथाड देते, सगळे दगड बिगड उचलून बाहेर फेकून देते वगैरे आणि हे सगळं जातं आणि हा तिथे मोठ्याने रडतो, मूर्छा येऊन पडतो वगैरे आणि काठा खूप त्रास देतो आहे म्हणून ती निघून जाते. पण त्याच वेळेला शंकर प्रगट होतात. त्याला मग काय इच्छा आहे तर तो म्हणतो की माझ्या आईने जी काही शिवलिंग म्हणजे जी पूजा मोडली ही जी, तर त्याच्याबद्दल तुम्ही काही क्रोध धरू नका असं ते शंकराला सांगतात वगैरे आणि ते सगळं ती कथा त्या पुढे येतात आणि शंकर त्याला सांगतात की आणि हे सगळं आपण पाहिलं. पण ह्याच्यामध्ये गंमत काय या कथेमध्ये, ही कथा जरी वाटली की प्रदोष व्रत महात्म्य सांगणारी किंवा प्रदोषाचं महत्त्व काय की श्रीपाद वल्लभांनी पुढे म्हणजे माझ्यासारखा मुलगा जन्माला यावं का ते म्हणाले तुझ्यासारखा जगदवंदी असा आणि ज्ञानी असं पुत्र जन्माला यावा तर त्यासाठी काय करावं, कुठलं व्रत तर प्रदोष व्रत सांगितलेलं आहे. पण हे सांगताना ही जी कथा आपल्याला सांगते ते विशेष आहे की भले तुम्हाला शास्त्रज्ञान नसेल, तुम्हाला काही वेळेला पूजा कशी करायची माहिती नसेल, पण जर तुमचा शुद्ध भाव असेल, तुम्ही जर निरागस भावनेने जर तुम्ही अगदी त्याचं शिवलिंग नाही आहे ना, दगड आणून कल्पतात की दगड मांडतात आणि दगडाचं जसे आपण भातुकली खेळताना कसे दगड मांडायचे, हे माझं घर आहे, हा दरवाजा आहे हे वगैरे आपण असं करायचो आणि त्या पद्धतीने तो शिवलिंग ते तयार करून सगळी जी गवळ्यांची मुलं आहेत ते खेळतात आणि त्याच्यामध्ये तो निष्पाप भाव जो आहे त्या भावा इतका शुद्ध आहे की ज्याच्यामुळे परमेश्वराला सुद्धा यावं लागलं. कारण असं आहे की सगळेजण जेवणासाठी निघून गेले, तो राहिला तिथेच आणि पूजा मोडल्यानंतर म्हणजे मला वाटतं कठोपनिषदामध्ये नचिकेताची जी कथा येते, नचिकेता आणि यमाचा संवाद आहे, तर त्याच्यामध्ये तो आई म्हणजे वडिलांना हे म्हणजे वडिलांवर तुम्ही कोपू नका वगैरे असं मला खूप आधी वाचलेलं आहे उपनिषद. तशीच ही कथा आहे की तो म्हणतो की आईनं माझ्या ती पूजा मोडली किंवा ती मंदिर असं म्हणजे दगड वगैरे उचलले आणि नेऊन लांब फेकले आणि ते सगळं मोडून टाकली ती पूजा, तर त्यामुळे तिच्यावर तुम्ही रागावू नका हे त्यांनी मागितलं. हा जो निष्पाप भाव आहे ना, तो निष्पाप भावच तुम्हाला अध्यात्मामध्ये देव प्रगट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि तो असणं गरजेचं आहे. लबाडी असणं कामाचं नाही. आपण काय करतो,
देवाकडे लबाडीने जातो. कसं माहिती आहे का, माझं समजा 2 कोटीचं काम आहे, तर आम्ही देवाला काय सांगतो माहिती आहे का, एवढं माझं काम झालं तर मी असं करीन. आता याच्यामध्ये काय आहे की डिलिंग करतो ना तुम्ही, व्यापार आणता त्याच्यामध्ये. तर असं नाही आहे ना, तो व्यापार नाही आहे ना, तो सगळं भावनेचा आणि हृदयाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं आणतात. अर्थात तुम्ही जर तसं बोलला असाल तर तुम्ही ते पूर्ण करणं गरजेचं आहे, नाही असं नाही. पण परमेश्वर हा किंवा परमेश्वराची भक्ती हा कुठला व्यवहार नाही आहे किंवा ते डिलिंग नाही आहे, तो व्यापार नाही आहे, तर तो फक्त हृदयाचा आणि भावनेचा खेळ आहे. आणि जितक्या शुद्ध भावनेने तुम्ही त्याला हे करणार आहात, पूजणार आहात, भजणार आहेत, तर तशी ती सेवा तो स्वीकारणार आहे. ही कथा हे फार महत्त्वाचं गोष्ट सांगते. म्हणजे बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का की लोक काय करतात म्हणजे गणपती असतो, गणपती, आणि गणपतीला काय करतो माहिती आहे का की मस्तपैकी चांदी करू नये असं नाही, तो तुमच्या भावनेचा भाग आहे. पण भावनेपेक्षा दिखाऊपणा कुठे असतो त्याच्यावर मला बोलायचं आहे. ते अगदी शुद्ध भावनेने केलं तर काहीच हरकत नाही, पण चांदीच्या दुर्व्या पाहिजे, असं चांदीचं जास्वंदीचं फूल, चांदीचे मुकुट किंवा आहे, आणि वरती दाखवणार अरे आत्ताच बनवून घेतला, हे बघ चांदीचं हे बनवलं, हे बनवलं. पण हे तुम्ही दाखवण्यासाठी करता का सगळं, तर ते नाही होणार आहे तसं. तर तो शुद्ध भाव ज्याचा झाला देव नाही दूर त्याला, हे जनाबाईंनी पण सांगितलेलं आहे. जर तू विदुराकडे जाऊन कण्या खातो किंवा आपल्याकडे शबरीची उष्टी बोरं जर तो खातो, किंवा गणेश पुराणामध्ये गणपती हा अगदी एका गरीबाकडे जातो, किंवा काय म्हणतात की झाला महार पंढरीनाथ असं म्हणताना, महार म्हणजे आता ते आपण शेवी म्हणून किंवा ते म्हणू नये, पण हे वाक्य आहे म्हणून मी म्हणतोय की देवानं अशी घोंगडी घेऊन तो सुद्धा गरीबाकडे, जनाबाईकडे उष्ट्या भाकरीसाठी सुद्धा तो आलेला आहे. म्हणून ते जनाबाईचं गीत म्हणजे हे आहे, आरती आपण साईबाबांची म्हणताना म्हणतो, तुझं काय देव सावळ्या मी खाण्या श्रीहरिओ, मी बटिका नाम्याची दुबळी जाण श्रीहरिओ. ती जी काही आरती म्हणून आपण म्हणतो त्याच्यामध्ये ती म्हणते की अरे तू जा, परत पहाटेची वेळ झाली आहे, तू जा, तिथे तुला भक्त नानापरीचे नैवेद्य दाखवतील, तर तू इथं काय येतोस वगैरे. तर हा भाव आहे की तो देवाला तुम्ही किती असं आरास मांडता आणि देखावा करता याचं काही महत्त्व नाही आहे ना. तर तुम्ही जितक्या श्रद्धेने देणार आहे, मला तेच म्हणायचं की भले मूळ रामायणामध्ये शबरीची कथा नसेल, पण शबरीची कथा हे सांगते की तुम्ही शुद्ध भावनेने जर दिलं तर त्रैलोक्याचा स्वामी असलेला परमेश्वर सुद्धा ती उष्टी बोरं तितक्याच प्रेमाने ती स्वीकारतो. आणि तशीच ती पूजा आहे. त्यांना काही मंत्र येत नाही, काहीच नाही, पण ते एक दगड आणला, ढोंडा आणि ठेवला, हे शिवलिंग आहे, आणि ते पूजा करायला गेले. इतक्या निष्पाप भावनेने पूजा झाली की शंकर तिथे प्रकट झाले. तर हा सगळा भाव आहे. आणि हे कथेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे की आम्हाला हे सांगते की तुम्ही जी साधना करणार आहेत ती तुम्ही देखावा करू नका किंवा स्टेटसला ठेवण्यासाठी साधना ठेवू नका. नवरात्रीमध्ये आम्ही देवीला काय नैवेद्य दाखवलं ते फोटो ठेवतो. मी नेहमी ते पाहिलेले आहेत म्हणून सांगतोय की अरे तुम्ही हे दाखवण्यासाठीच सगळं करा, आज मी एवढं केलं, हे काय दाखवण्याची गरज. तो तुमच्या आणि आईच्या मधला हे आहे ना, किंवा आई जे करते ते लोकांना सांगते, मी माझ्या मुलासाठी हे केलं, माझ्या मुलासाठी हे केलं. आई मुलासाठी करणारच आहे, कारण आई आणि मुलाचं तो जिव्हाळा प्रेम तसंच आहे. पण ते जर आपल्या बाजून होत नसेल तर स्टेटसवर आम्ही आज हे दाखवणार ते दाखवणार, तुमची साधना दाखवू नका, काही गरज नाही आहे. ते लोक त्याला काही किंमत देत नाही, आपण फक्त स्क्रॉल करत राहतात. परमेश्वराशी तुमचं नातं आहे ना, ते त्याचा बाजार करू नका. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे म्हणून बऱ्याचदा असं असतं की एखादा साधू संत आपल्याला भेटतो त्यावेळेला तो किती पोहोचलेला आहे हे कधीच कळत नाही आपल्याला वगैरे. आणि कारण तेच आहे, जिनने पाया उनने छुपाया. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजार करण्याच्या गोष्टी नाही आहेत. आणि म्हणजे एखाद्याला जर रत्न सापडलं किंवा हिरे सापडले तर तो गावभर सांगत फिरत नाही ना, मला हिरे सापडले, मला हिरे सापडले, तर तो जतन करून ठेवतो. तसं अध्यात्म हे फार मोठी संपत्ती आहे. आणि ती संपत्ती अशी आहे
की ह्या भौतिक संपत्ती तर इकडेच राहणार आहे, पण ती पुढे ना पुढच्या आयुष्यामध्ये किंवा जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी तर ती संपत्ती येणार आहे. तर तिचा बाजार आणि देखावा करू नका. हे आहे म्हणजे कसं असतं की तुम्ही आम्ही सगळेच आली ती प्रवृत्ती इतकी झाली आहे की जे आले की स्टेटसला ठेवा असं सगळं आहे. नमस्कार करताना फोटो काढा, स्टेटसला ठेवा. कशाला? लोकांना दाखवण्यासाठी काहीच करू नका. तो दिखाऊपणा असतो, त्याला आपण ढोंगी आणि पाखंडपणा म्हणतो, आपल्याकडे शब्द आहेत ते. तर हे नाही करायचं. तर हे आपल्याला ही कथा फार मोठा बोध देते की तुम्ही व्रत आचरतील तर ते व्रत तेव्हाच पडणार आहे, त्या व्रतेचा प्रभाव तेव्हाच होणार आहे की तो दिखाऊपणा राहणार नाही आहे. आणि ते सगळं जर होणार असेल तर तुम्ही केलेल्या सगळ्याला काहीही अर्थ नाही. म्हणजे सगळे मुसळ केरात जो आहे त्या पद्धतीने ते होणार आहे. आणि त्याच्यामुळे ही कथा आपल्याला ते सांगते. आणि शनी प्रदोष पूजा सकळ भय कैसे तयार राजे, त्याला कसलं भय आहे असं तो म्हणतो. नंतर ऐसा ईश्वरी दिला वर, आणि ईश्वराने वर दिला होता की की प्रत्यक्ष नारायण तुमच्याकडे जन्माला येणार आहे. तर ऐसा ईश्वरे दिधलावर संशय न करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखील पूजा प्रदोषासी. आईला तो म्हणतो की काय झालं, आम्ही जी पूजा खेळत खेळ का होईना, खेळाने का होईना, पण त्या खेळामध्ये सुद्धा आमचा निष्पाप भाव होता, तो भाव होता. म्हणून त्याच्यामध्ये तू आम्हाला भले ती मोडण्यासाठी तू आली असेल पूजा, पण ती पूजा पाहिलीस, त्या पूजेचं दर्शन झालं, शिवपूजा करताना तू पाहिलंस, त्याच्यावर तुझी दृष्टी गेलीस, आणि त्या पुण्यानं कर्पूर गौर संतोषला, म्हणजे शंकर संतोषले, म्हणजे प्रसन्न झाले. मोडिली पूजा म्हणून म्या विनिवला शूल पाणी. मग अगं तू म्हणे पूजा मोडून टाकलीस, ते सगळे दगड वगैरे रचलेले तू फेकून दिलेस वगैरे, तर मी काय केलं, तर मोडिली पूजा म्हणून म्या विनिवला शूल पाणी, मी शंकराला, शूल म्हणजे ज्याच्या हातामध्ये त्रिशूल आहे तो शूल पाणी, पाणी म्हणजे कर हात, क्षमा करून घेतले म्हणून मी सांगे वृत्तांत मातेसे. तो आईला म्हणाला, मी आधी शंकर प्रगट झाले ना त्यावेळेला मी पहिलं मागितलं की माझ्या आईवर काही रागवू नका, तिने तुमची पूजा भंग केली, मोडली, किंवा ते सगळं दगड उचलून फेकून दिले, म्हणून तुम्ही करू नका, रागावू नका. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, आणि तो ईश्वर प्रसन्न झाला. प्रदोष पूजेने तया फळला, आणि त्या प्रदोषाच्या पूजेमुळे तो फळला म्हणजे पावला. श्रीपाद सांगती तये वेळा विप्रस्त्रिये कारणे, आणि हीच कथा ती विप्रस्त्रियेला सांगते. प्रदोष व्रत पूजा कशी करावी तर हे सांगताना तुम्ही पूर्ण भावने, लोक काय करतात माहिती का की काय खायचं नाही, बापरे खायचं नाही वगैरे, आणि मग हेला होते ॲसिडिटी खूप, आणि मग ते काय करते की अरे खूप ॲसिडिटी झाल्यास, आणि मग देवाच्या सेवेत लक्ष लागत, काहीच नाही लागत वगैरे. तर मुलामध्ये जे आवश्यक आहे, आता त्या मुलांनी काय उपवास वगैरे तर काय केले नव्हते ना, मुलंच होती ती, पण त्या भावनेने पूजा जी केली ना ती भावना अत्युच्च होती, आणि त्याच अत्युच्च भावनेने प्रदोष व्रत आचरावं यासाठी व्रत सांगितलेलं आहे ते. श्रीपाद म्हणते तये विप्रस्त्रिये कारणे, त्या विप्रस्त्रीला ते सांगतात, तुझे मने असेल जरी, तुझ्या मनामध्ये असं आचरण करायची जर तयारी असेल, असं व्रत करायची तयारी असेल, होईल पुत्र मजसरी, अरे माझ्यासारखा मुलगा होईल, संशय सांडूनी निर्धारी, शनी प्रदोष पूजी शंभू. आणि जर तुझ्या मनामध्ये माझ्यासारखा पती जन्माला यावा असं जर असेल तर त्यावेळेला शनी प्रदोषच्या दिवशी तू शंभूचं पूजन कर, म्हणजे शंकराची पूजा कर. ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव, विप्र स्त्रियेचा पाहुणे भाव प्रसन्न होत त्यावेळी. आणि नंतर तिने ते चालू केलं, आणि त्याच्यामध्ये शंकर प्रसन्न झाले, आणि श्रीपाद वल्लभ सुद्धा तिला प्रसन्न झालेच होते. बोलावून तिचे कुमार असे, आणि श्रीपाद वल्लभाने तिच्या मुलाला बोलवलं,
हस्त ठेविती मस्तकेसी आणि माथ्यावर हात ठेवला. हं? ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण. आणि त्याला ज्ञान प्राप्ती झाली आणि त्रिवेदी म्हणजे तिन्ही वेदांचं ज्ञान त्याला प्राप्त झालं. वेदशास्त्रादी तर्कभाषा, वेदशास्त्र तर्कभाषा म्हणता झाला अतिप्रकाश. आणि तो निरूपण करू लागला, सांगू लागला, ज्ञान देऊ लागला. विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणते आश्चर्य. आणि असा आश्चर्य झाला, सगळे ब्राह्मण आपण म्हणतो ना की तोंडात बोटं घालू लागले, असं आश्चर्य झालं. विस्मय करुनी विप्रवनिता, त्या ब्राह्मण स्त्री विस्मय आश्चर्य करून म्हणे ईश्वर हाची निश्चिता. श्रीपाद वल्लभ हे ईश्वर आहे म्हणून कार्यकारणी अवतार घेता आला नरदेह धरुनी. आणि श्रीपाद वल्लभ हे स्वतः ईश्वरी अवतार आहेत आणि नरदेह धरून इथे आलेले आहेत. पूर्वजन्मीचे पुण्यार्जित काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य असेल, जोडला आम्हा हा निश्चित. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशी जोडलो गेलो किंवा आम्हाला तो भेटला किंवा त्याचं दर्शन झालं, भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती क्षणोक्षणा. आणि असं म्हणून ते त्यांना क्षणोक्षणी नमस्कार करू लागले, नमन करू लागले. म्हणे ईश्वर तूची ओसी. श्रीपाद वल्लभांना म्हणतात की तुम्ही साक्षात शंकर आहात. पूजा करीन तुझी मी प्रदोषी आणि मी तुमची पूजा करीन. मिथ्या नव्हे तुझे वाक्यासी. आणि पुत्र बाबा मजा ऐसा, पुत्र बाबा तुझं ऐसा. मी तुझे वाक्य कधी खोटं होणार नाही. मला निश्चित खात्री आहे की तुझ्यासारखा मुलगा मला जन्माला येईल माझ्या पोटी. ऐसा निश्चय करूनी, असा निश्चय करूनी पूजा करती नित्य येऊनी. आणि असं करून ती रोज येऊन पूजा करत होती. त्याची श्रीपाद वल्लभांची पाद्यपूजा वगैरे करत असेल त्यावेळेला ती. आणि प्रदोष पूजा अतिगहनी. आणि त्यावेळेला प्रदोष ज्यावेळेला असेल त्यावेळेला अति विशेषने त्यांना श्रीपाद वल्लभांना साक्षात शिवरूप, साक्षात शंकर या भावनेने ती त्यांची पूजा करत होती. करी श्रीपादरायासी पुत्र तिचा ज्ञानी झाला, ज्ञानी तिचा मुलगा ज्ञानी झाला. शास्त्रार्थ संपन्नी, वेदशास्त्र संपन्न झाला. पूज्य झाला सर्वाहुनी आणि सर्व ज्ञानियांमध्ये तो पूज्य झाला. ब्रह्मवृंद मानित आणि सगळा ब्रह्मवृंद म्हणजे सगळा ब्राह्मण समाज त्याला वंदन करू लागले आणि मानू लागले, त्याचा आदर करू लागले. विवाह झाला मग यासी, मग त्याचा विवाह झाला. पुत्र पौत्री नांदे हर्षी आणि पुत्र पौत्रासहित नांदू लागले. श्री गुरु कृपा होय ज्यासी. आणि ज्याच्यावर श्री गुरु कृपा होते त्यासी ऐसे होय अवधारा. बघ अशा प्रकारे होते. श्री गुरूंची कृपा म्हणजे गुरुची कृपा झाल्यावर काय होतं तर आत्महत्या करून सर्व जीवन नष्ट करण्यासाठी निघालेले हे दोघे जण म्हणजे ती माता आणि पुत्र यांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं ते परिवर्तन गुरुकृपेमुळे झालं. आणि ते काय होतं गुरुकृपेने हे सांगण्यासाठी ही कथा आली. ऐसा श्री गुरु कृपावंत, असा गुरु कृपावंत आहे. भक्तजना असे संरक्षित आणि असा भक्तजनांचं तो संरक्षण करतो. एक शिष्या एक चित्त, हे शिष्या एक चित्तानं तो ही नामधारका श्रीमता. हे म्हणे तू आता ऐक, नामधारक भक्तीसी सांगे सिद्ध विस्तारेसी. म्हणजे इथे भक्तिभावाने नामधारक ऐकतात आणि सिद्ध सांगत आहेत. परी असा समस्त अहर्निशी तुम्ही सातत्याने ऐका. म्हणे सरस्वती गंगाधरू, असं सरस्वती गंगाधर म्हणतात. इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंहपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रदोष वृत्त महात्म्य कथनम नाम अष्टमोध्याय श्री गुरु दत्तात्रयस्तु. इथं आपला 8वा अध्याय पूर्ण झालेला आहे. तर हा अध्याय मुळामध्ये गुरुकृपा कशी होते, गुरुचरित्राचं सांगण्याचं प्रयोजन असं की गुरुचं महात्म्य काय हे सांगण्यासाठी त्या अनुषंगानं आलेल्या या कथा आहेत. भक्तिभावाने जर तुम्ही त्यांना शरण गेलात कुठल्याही गुरुला, ज्यांना तुम्ही गुरु मानतात ते मानवी देहामध्ये असतील किंवा त्या देह नसेल, काही फरक पडत नाही. गुरुतत्व गुरुतत्व आहे. आणि
त्यांना जर तुम्ही अगदी शुद्ध भावनेने आणि पूर्ण श्रद्धेने आपलंसं करून त्यांना शरण गेलात तर निश्चितच तुम्ही त्यांची जी सेवा करता, म्हणजे इथे तर त्यांनी श्रीपाद वल्लभांना शंकरच मानलं की हे साक्षात शंकर, आणि त्यांची रोज पूजा करायला लागली. आणि ज्या वेळेला प्रदोष असेल त्या प्रदोषा वेळेला सुद्धा ती विशेष अशी त्यांची पूजा करायला लागली, शंकर म्हणून. मुळामध्ये तेच आहे की तुम्ही जर गुरु सेवा करता तर ती सेवा परमेश्वराला प्राप्त होते, ब्रह्मा विष्णू महेश यांना ती मिळते. हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे गुरुचे दोष, गुरुचे उणे ते पण आलेलं आहे ना, की पुढे येईलच. तर ते कधी आपण मुखाने बोलू नये, आणि तिथे कोणी बोलत असेल तर निघून जावं वगैरे. अशा पद्धतीने पूर्णपणे तुम्ही गुरुला शरण जाऊन ज्ञानप्राप्ती करून घ्यावी हे सांगितलेलं आहे. परत दुसरी गोष्ट अशी आहे की आता कलियुगामध्ये गुरु कसे करणार, किंवा तर मुळामध्ये की मला एक कोठूरकर काका होते, तर ते कोठूरकर काका पण म्हणायचे की जो गुरु जर तुमच्याकडून पैसे बिसे मागत असेल ना तर समजा की तो धनलोभी असेल. कलियुगामध्ये असं काही आहे म्हणे हे नाही, तर म्हणे असे काही मागत असेल ना सारखं सारखं हे पाहिजे ते पाहिजे, तर काहीच हे नका करू म्हणे, असं ते म्हणायचे. कारण कलियुगामध्ये गुरु कोणाला करायचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. मी तर लोकांना म्हणतो की ठीक आहे, कशाला गुरु वगैरे, साक्षात महाराजांकडून मंत्रदीक्षा घ्या, ते येतील आणि देतील. दत्त महाराजांची उपासना करा, त्यांना गुरु माना आणि त्यांच्याकडून मंत्रदीक्षा मिळवा. तुम्ही त्या प्रामाणिकपणे जर साधना केली तर निश्चयी, म्हणजे अगदी निश्चयानं सांगतो की ते अनुभवलेलं आहे की स्वतः महाराज येऊन मंत्रदीक्षा देतात आणि हे सगळं घडतं. नाहीतर होतं काय की जे आपले गुरु असतात, ज्यांना आपण मानतो, त्याचा आपण धंदा करायला लागतो. आज सगळं तेच चाललेलं आहे. आपण मठं निर्माण करतो, काही करतो, आणि मग त्याच्यामध्ये त्यांचं कार्य पुढे नाही नेत आपण. आणि ज्यांना वाटायचं की आम्ही मठ बांधलं म्हणजे त्यांची कार्य पुढे नेतोय, तर कार्य पुढे नेत नाहीत. तुम्ही फक्त एक कमर्शियल सेंटर तयार केलं, ज्यांनी पैशाच्या पेट्या ठेवल्या, हे ठेवलं, आणि सगळं लक्ष त्यांच्याकडे असेल की पैसा हवा आहे, हे पाहिजे, किंवा देणगी आल्या पाहिजेत, किंवा हे, आणि त्याचं काहीच हे नाही, आणि फक्त लक्ष जर पैशावर असेल, किंवा कोणी एखादा म्हणत असेल की अरे आम्ही ह्या मंदिरासाठी किंवा ह्या मठासाठी असं असं करतो, तर आपण काय म्हणतो की नको नको, तुम्ही तसं करू नका, तुम्ही पैसा द्या, मी करून घेतो. तर असं हे नाही, तो त्यांचा भाव आहे, त्याच्यामध्ये पडू नका, त्याच्यामध्ये हे करू नका. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला काही करायचं तो स्वतः करेल, त्या आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही येऊ नका. लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा या ऐषण्या या साधकांचा घात करतात. आपल्याला माहिती आहे की खूप मोठे मोठे, म्हणजे अगदी सापशिडीमध्ये आहे ना, तो 98वर का 96वर एक मोठा साप आहे. तो काय करतो, आपण एवढा कष्टाने पुढे आलेलो असतो, आणि तो साप आहे ना, तो गिळतो आणि आपल्याला 2वर आणून ठेवतो. 2वर माहिती आहे, सापशिडी खेळलात बघा, एवढा हे असतं. साधकाची सगळी साधना एका क्षणात तुम्ही धनाचा लोभ ठेवलात तर जाईल. त्यामुळे हे लक्षात ठेवा की देवाच्या नावावर जी सगळी दुकानं झाली आहेत ती कमर्शियल सेंटर झालेली आहेत. काही नाही, देवाला सांगा, नाही पटत देवाला सांगायचं बाबा की तुम्ही आहात इथे, पण हे काय बाजार चालले मला पावत नाही ना. बघा कसं आहे की ज्याला आपण सर्वस्व मानतो त्याचा बाजार होत असेल तर कसं तुम्ही सहन करून घेता. आपण ज्याला ब्रह्मांड नायक म्हणतो, आपले आई म्हणतो, आपले आजोबा म्हणतो, आपले बाबा म्हणतो, वडील मानतो, आणि हा जर तुमचा खरंच शुद्ध भाव असेल ना तर जिथं बाजार होईल तर हे होणार नाही ना. आणि जर तो खरा भक्त असेल आणि ज्याने हे सगळं उभं केलं असेल, तोही त्याचा बाजार करणार नाही. कारण समजा एखाद्याला मुलगी आहे, तर मुलगी आहे तर तो मुलगी आहे म्हणून तिचा बाजार करत नाही ना, तिला रस्त्यावर आणून विक्रीसाठी ठेवणार नाही बाप. तुम्ही बाप आहात तर नाही ठेवणार.
करतो का? गरिबीत राहील पण करेल का? हे नाही करू शकत ना. मग आम्ही ज्याला सर्वस्व मानतो आणि असं म्हणायचं आणि त्याचा बाजार मांडायचा, तर इथं हे अतिशय विडंबना आहे. असं नाही होणार आहे. हा सगळा पाखंडपणा आहे. एकतर मग त्याची भक्ती कच्ची आहे किंवा भक्तीमध्ये तो पुढे असेल, पण धनलोभे, धनाचा लोभ हा असा आहे किंवा ह्या ऐषणा इतक्या आहेत की त्याच्यामध्ये त्याची घसरण झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. आणि देवाला काय लागतं हो? काहीच लागत नाही आहे ना. म्हणजे अशी मी पाहिलेले आहेत की स्वामींनी हे मागितले, स्वामी हे मागतायत, ते मागतायत, अशी गोष्ट आहेत. मला काही नावं घ्यायची नाही आहेत. पण आता स्वामी स्वतः ब्रह्मांड नायक आहेत. त्यांनी या अख्ख्या दुनियेला दिलेलं आहे. हे विश्व ते चालवत आहेत. अरे तुम्हाला हा प्रत्येक श्वास आहे ना, हा श्वास घेण्यासाठी, जगण्यासाठी ऑक्सिजन त्यांनी दिलेला आहे. हां, तुम्हाला म्हणजे कबीर म्हणतात ना की एक वाक्य आहे की जब दंत न थे तब दूध दियो. अरे जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा दात नव्हते, काय खायचं? तेव्हा त्याने दुधाची व्यवस्था केली. आणि जेव्हा दंत आहेत, जेव्हा आता दात आहेत, तेव्हा तो अन्न का नाही देणार? हा विश्वास आहे. आणि हे सगळं जर आहे ना, तर ते सगळ्यात ब्रह्मांड नायकानं हे सगळं तुमच्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही मला पाणी लागणार तर पाणी दिलेलं आहे, हवा दिलेली आहे, फळं दिलेली आहेत, फुलं दिलेली आहेत. आता त्यांना काय हवं आहे? जर कोणी असं म्हणत असेल की स्वामींनी हे मागितले, ते मागितले, असं मागितलंय, असं करू नये, तर हा पाखंडपणा म्हणावा लागेल. स्वामींना फक्त काय हवंय म्हणजे तुमचा शुद्ध भाव पाहिजे. कृष्ण सुद्धा अर्जुनाला म्हणतोय, अनन्यश्चिंतो योन्तमाम जे जना परिपासे सते तेषा नित्यभियुक्तानाम योगक्षेमम भाम्यम. अरे तू फक्त अनन्य भावाने मला शरण ये, बाकी काय नको. त्या रामानं जिंकलेलं राज्य होतं ना, ते सुद्धा बिभीषणाला दिलं. लंकेचं, सोन्याची लंका जिंकली आणि त्याला जिंकला युद्धामध्ये. राजा तर राम व्हायला पाहिजे होते, पण रामानं ते राज्य न घेता बिभीषणाला देऊन टाकलं. अरे इतकं महाराज इतके उदार आहेत, परमेश्वर इतका उदार आहे. आणि हे हल्ली सगळं बाजार चाललंय. आणि गंमत अशी आहे की दुनिया झुकती आहे, झुकाने मला चाहिए, सगळं अशा पद्धतीने चाललंय. हां, काही म्हणजे मी तर म्हणेल की नाही जमत तुम्हाला ना मठात जायला, घरून नमस्कार करा त्याच भावनेने, अगदी शुद्ध भावनेने. काही नाही, अरे ते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की मला अक्कलकोटला जायला पाहिजे का? अरे मी म्हणजे मी जाईल तेव्हाच नमस्कार करेल, तेव्हाच दर्शन. अरे तू डोळे बंद कर, हां, आणि मानसपूजा कर. नसेल तर तू अक्कलकोटला हे फील कर, त्या समाधीवर तू डोकं ठेवते हे कर. मानसपूजा अतिविशेष. मी आता रविवारी लावणार आहे मानसपूजा. मानसपूजा कळली पाहिजे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा मानसपूजा ही विशेष सांगितली आहे. आणि मूर्तीपूजा ही स्वल्पपूजा सांगितली आहे, मग कमी आहे चर्चेची. पण ती सुरुवात आवश्यक आहे ना. बोटो मोजणं पहिलीपासून तर आहे ना, पहिलीला जातो आणि गणितातलं उत्तर काढतो, हां, मोजून, आणि उत्तर बरोबर लिहितो तर तो हुशार ठरतो. पण तुम्ही 10वीमध्ये आलेलात आणि बोटो मोजत असेल तर मूर्ख ठरतो. तर तुमची जशी साधकांची प्रगती होते तसं तसं तुम्हाला हे पाहिजे. आणि हा सगळा मनोव्यापार आहे. आणि ह्या अवस्थेमध्येच परमेश्वर प्राप्ती आहे. हे कधी कळणार आहे? हे कळणं गरजेचं आहे की परमेश्वर अशी जागवा दाखवा की जिथं परमेश्वर नाही आहे. जागा दाखव. चराचरामध्ये सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट, सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे, या चराचरामध्ये मी आहे. हे आहे. आम्हाला काय हे वाटतं? आम्हाला हे शिकावं लागेल, आम्हाला हे कळावं लागेल. हां, आणि गंमत आहे की मला ओ हेनरीच्या कथा याच्यासाठी आवडतात. हां, ज्यानं द लास्ट न्यूज नावाची कथा लिहिलेली आहे. त्यानं द चर्च बेल नावाची एक कथा लिहिलेली आहे. वाचा आहे. म्हणजे मला तर ही माणसं खूप भले ती कुठलीही धर्माची असतील किंवा कुठेही लेखक असो, ते भारतीय नसतील तरी चालेल, पण त्यांनी लिहिलेल्या कथा त्या आहेत. किंवा त्याच्याच कथाच्या म्हणजे तीच जी गोष्ट आहे ना, एक थंडीचे दिवस आहेत आणि मी बोलेल अधिक, मला ते आठवावं लागेल कारण एक व्यक्ती येतो
शूज फाटलेला असतो एका चांभाराकडे येतो, थंडीचे खूप दिवस बर्फ पडलेला आहे वगैरे, आणि तो तिथे बसतो. मग तो काय करतो की तिथे तो त्याचे शूज फाटलेले असतात, तो मग फाटलेले शूज शिवतो वगैरे, आणि शेकोटीसाठी मग घरात येऊ का, तर या मग ते अशी बर्फ पडतो तर घरामध्ये त्याने ते अशी लाकडं चाळत असतात, तो चांभार असतो तर त्याच्याकडे येऊन तिथे तो बसतो वगैरे. आणि एक अशी आई येते की ज्याला बाळ आहे आणि तिला थंडी वाजते, तिला तो मध्ये घेतो, तिला दूध वगैरे हे केलं जातं वगैरे, आणि ती सेवा जिजसला मिळते. मला आता ती खूप आधी, म्हणजे आता वाचलं इतकं ना म्हणजे आतापर्यंत, की मला ते संदर्भ मी काही ठरवून हे करत नाही की मी ते पडताळतोय आणि तुमच्यापुढे मांडतोय. त्याची असे काय म्हणतात स्पॉन्टेनियसली उत्स्फूर्तपणे येतात ते हे केले जातात. त्याच्यामुळे हे नाही, पण ते ओम हेनरीच्या कथा आहेत, हे मात्र मला कारण माझा आवडता लेखक आहे, कथाकार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसं साई चरित्रात आहे ना की साईबाबा म्हणतात की आज मी तुझ्याकडे जेव्हा खायला येणार, म्हणजे मी खायला येणार आहे म्हणजे जेवणासाठी, तर तू हे करते, ती बिचारी भाकरी हे करून राहते, आणि मग ती अरे बाबा येत म्हणून ती सुद्धा भाकरी घ्यायला, म्हणजे भाकरी घेऊन जाते, तर डुक्कर दिसतं, त्या डुकराला खायला घालते. दुसऱ्या वेळेला परत घेऊन येते तर कुत्रा दिसतं, त्या कुत्र्याला खायला घालते. हे जे कथा आहे. आणि बाबा म्हणतात की आज मी भरपूर खाल्लं, जेवलो वगैरे वगैरे. तर बाबा म्हणे कसं काय, अरे म्हणे तो डुक्कर आला होता तो मीच होता, आणि ते कुत्रा होता तो पण मीच आहे वगैरे, तुला येण्याचे त्रास नको म्हणून मी आलो. म्हणजे परमेश्वर कुठल्याही रूपाने येतो हा संस्कार त्याच्यामध्ये आहे. किंबहुना प्रत्येकामध्ये देव पाहणं हे खरं अध्यात्म आहे. हां, आणि हे तर आम्ही अशा बसमध्ये बसलो असतो, बिचारी तिला धरवत नाही, पोटात कळा आहेत तिच्या, आणि त्या बाईला आपण उठून जागा देऊ शकत नाही. किंवा आपण आता ट्रेनमध्ये पाहतो, बिलकुल म्हातारं व्यक्तिमत्व एखादा असेल, एखादा व्यक्ती असेल, लंगडा अपंग लुळा पांगळा असेल, त्याला आपल्याला तेवढं हे येतच नाही, हा भाव नाही आपल्याकडे. तो भाव मेला असेल तर देव कसा मिळेल. तर ह्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या कथा हे आपल्याला सांगतात. या पुराण कथा आम्हाला हे देतं की तुम्ही उपासना करता. इथं तेच सांगते ना, तो ती कथा सांगून जाते, आम्ही बरोबर त्या कथा घेतो. पण त्या कथेमधलं गुह्य काय आहे, ते गुह्य हेच आहे की त्या मुलांनी निष्पाप भावनेने ती पूजा केली, आणि तो दगड आणून ठेवला. त्याची काही प्राणप्रतिष्ठाही नव्हती आणि काहीही नव्हती, पण तो दगडसुद्धा तो पावला, तिथे साक्षात शंकर प्रगट झाले. हे सामर्थ्य करणंच आहे प्रगट होण्यासाठी, तर त्या शुद्ध भावनेच आहे. तर ते महत्त्वाचं आहे, आणि तो भाव आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. परमेश्वर तेव्हाच येईल, नाहीतर नाही येणार आहे. त्या आर्ततेने हाक मारली पाहिजे, आणि त्याच भावनेने ते होतं, नाहीतर नाही होत. नाहीतर मग काय, कबीरांनी म्हटलंय ना की मोठमोठ्याने बांग दिली ना तर तुमचा अल्ला काही हे आहे का, बहिरा आहे का वगैरे, तर नाही आहे ना. तुमच्या मनातल्या हाक आहे ना, त्याला इतक्या मोठ्यानं बोललेलं ऐकायला नाही येणार आहे. पण इथून अगदी मौनातून मारलेली हाक आहे ना, ती त्याला लवकर ऐकायला येणार आहे. हे सगळं आहे. आम्ही गोंगाट जास्त घालतो, आम्हाला आरत्या म्हणायच्या असतं तर माईक लागतो, साऊंड लागतो. हां, अरे कशाला गरज आहे. तो इतका आहे ना की त्याचे हजारो कान आहेत. साईनाथ तेरे हजारो हात असं आपण म्हणतो, पण हजारो हात काय, तर ऋग्वेदामध्ये हरिओम सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्राक्ष सहस्त्रपात, त्याला हजारो डोळे सुद्धा आहेत, सगळ्या वगैरे. तर तुम्ही अगदी मनातून हाक मारा, पण मनातून पेक्षाही मनापासून मारा, तर ती नक्की ती हाक ऐकली जाते, आणि त्या श्रद्धेने हे करा. हां, तर हे सगळी गोष्ट आहे. तुम्ही अगदी पूर्ण विश्वासाने ती हाक मारायची आहे, आणि ते काम होतंच. लॉ ऑफ अट्रॅक्शन्स म्हणणारे सगळे सिद्धांत हाच अध्यात्माचा सिद्धांत वापरतात, की श्रद्धेने, विश्वासाने, शंका न घेता तुम्हाला हाक मारायची आहे, आणि अगदी त्या फिलिंग्सने आलं पाहिजे. ती अनन्यश्चिंतयंतमा, म्हणजे अनन्य भावानं मला शरण ये, याचा अर्थ तरी काय, तोच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत आहे मूळ, की तुम्ही त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विश्व, कारण आम्ही देव नाकारतोय ना, युनिवर्स देतं म्हणून हे आहे ना. आम्ही आता हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करतं, युनिवर्सकडून मागतं म्हणतात,
पण आम्ही हे युनिवर्स ज्याच्याकडून ज्यानं निर्माण केलं त्याच्याकडे मागतो. हे महत्त्वाचं आहे. हा अध्यात्म आणि याच्यातला फरक आहे. तर तीच भावना जर निर्माण होणार असेल तर त्या शुद्ध भावनेने, शुद्ध विश्वासाने, शुद्ध श्रद्धेने जर तुम्ही फक्त हाक मारली तर नक्की आणि नक्की मदत उभी राहते. हा अनुभव घ्या. हां, आणि देवाला काय आहे नाही माहिती, देवाला सगळं माहिती आहे ना. त्या साई चरित्रामध्ये बाबांचं एक वाक्य दिलेलं आहे दाभोळकरांनी की कुठेही असा काहीही करा परंतु एवढे नित्य स्मरा की तुमच्या कृतीच्या खबरांमध्ये निरंतर लागती. जर असं असेल तर तुम्ही जे करता, तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात, ज्या भावनेमध्ये असाल, ज्या कल्पनेमध्ये असाल, ज्या दुःखामध्ये असाल, ज्या सुखामध्ये असेल, त्या गोष्टी त्यांच्यापासून लपून राहणार आहेत का? आणि त्याच्यासाठी गारणं घालायला मला शिर्डीलाच जायचं आहे का, मला अक्कलकोटलाच जायचं आहे का? अरे तुम्ही असं पहा की तो परमेश्वर माझा नित्य सान्निध्य आहे, है ना, तो माझ्या बरोबर आहे, हे पाहणं गरजेचं आहे. रामदास स्वामी मनाच्या श्लोकात ते सांगतात, देव नित्य सन्निध्य आहे. ही भावना फार महत्वाची आहे. तो आपल्या जवळ आहे, आपल्या बरोबर आहे. आणि हेच भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे, हेच वाक्य आहे. त्याचा अर्थ असा आहे की तो आपल्या बरोबर आहे आणि हे आहे. म्हणजे दादा पण म्हणायचे तो बरोबर म्हणजे किती काय, तो आपल्याबरोबर तो कष्ट करायला सुद्धा तयार आहे आणि त्याच्या एनर्जीमुळेच आपण कष्ट करू शकतो. तिची जर एनर्जी त्याने काढून घेतली, त्याची ऊर्जा जर त्याने काढून घेतली तर आपला देह थंड पडून जाईल आणि आपण बॉडी होऊ. महाविशाल विशाल नाही, बॉडी म्हणतील. तर असं सगळं आहे. तो सन्निध आहे, तो आपल्याबरोबर कष्ट करतो, आपलं खाल्लेलं पचवतो, रक्त बनवतो वगैरे. या भावना जितक्या जागृत होतील ना तेव्हा देवाची अनुभूती येऊ लागेल. आणि हे या गोष्टीतून कळतं की शुद्ध भाव ज्याचा झाला देव नाही दूर त्याला, हे सांगण्यासाठी 8व्या अध्यायातील ही कथा जी प्रदोषा व्रताची श्रीपाद वल्लभांनी त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितली, त्या कथेचा हा खरा बोध आहे. हे कळणं गरजेचं आहे. आपण गुरुचरित्र वाचतो, आता काय करायचं आहे, गुरुचरित्राचं चिंतन करून जगण्याचा प्रयत्न करूया. तर ती खरी महाराजांची सेवा आहे ना. खरी सेवा तीच होईल की त्या पद्धतीने ते आचरण आम्ही संपूर्ण आचरू की नाही ते आपल्याला माहिती नाही. इतकेच चांगले आपण हो की माहिती नाही, पण त्याला सांगायचं ना की आईला सांगायचं मी तुझं चांगलं बाळगण्याचा प्रयत्न करेन. आतापर्यंत नाही झालो पण आता होईल. ही सेवाच महत्त्वाची असते आणि हे सांगणं हे गुरुचरित्राचं आहे. आणि ह्या अध्यायाचं तो बोध आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या की काय नाही, विदुराच्या कण्या जर खातो, जर शबरीची उष्टी बोरं जर चाखतो, तर तुम्ही केलेली सेवा पण शुद्ध भावनेने असेल तर ती स्वीकारतो. हे लक्षात घ्या. हां, आणि हा बोध मनी ठसला आणि तरच गुरुचरित्रातील प्रत्येक ओवी ही तुमच्या जीवनामध्ये अनुभूती देऊ लागेल. आणि नाहीतर मग काय की वाचतो तर वाचतो, त्याच्या ध्वनिशास्त्राने प्रभाव आहे वगैरे हे सगळं आहे, आपण मान्य करतो. पण आम्हाला अध्यात्माच्या वाटेवर जायचं आहे ना, तर आम्हाला ते आणणं गरजेचं आहे. आणि हा सगळा अभ्यास तुमचा आणि माझाही हे सगळं आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला सांगतो आहे, पण ॲक्च्युली हे माझ्यासाठी मी पुन्हा आठवण करून देतो आहे. कारण असं आहे की रिचर्ड बाख नावाचा लेखक आहे, मी नेहमी त्याचं नाव, आता तुमचंही नाव लक्षात राहिलं असेल, आणि त्याची ती इल्युजन्स कादंबरी. एकाला जरी उत्कंठा निर्माण झाली की ती कादंबरी आपण वाचली पाहिजे, तर ती महत्त्वाची इंग्लिशमधून कादंबरी आहे की इल्युजन्स. त्याच्यामध्ये तो म्हणतो की शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं. तर ज्या वेळेला मी हे तुम्हाला शिकवतोय, सांगतोय, त्यावेळेला ते माझं पक्क होतं आहे, कारण न्यूरॉन्समध्ये त्याच गोष्टी पुन्हा नव्याने माझ्या ब्रेनमध्ये सेव्ह केली जाते. आणि हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आमच्याकडे भजन आहे, म्हणून आमच्याकडे कीर्तन आहे, म्हणून आमच्याकडे पारायण आहे.
म्हणून रोजचं तुम्ही पाठांतर करा, रोजचं वाचा, अखंडित वाचा. हं? हे यासाठी आहे कारण ते ठसणं गरजेचं आहे. कारण बाहेर पडल्यानंतर सगळे नकारात्मक, सगळे द्वेषपूर्ण वावरत आहेत, सगळं सगळं नको ते सगळं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे प्रचंड वादळ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढीशी पंटी घेऊन जाताय स्वतःची, तर विजण्याचा धोका आहे. तर ते जपणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी रोजच्या रोज तुम्हाला हे करावंच लागेल. आणि त्यालाच नित्याभ्यास म्हणतात, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. हं? आणि त्यालाच स्वाध्याय असं म्हणतात. तर हे गरजेचं आहे. आणि यावर खरं तर अजूनही कोणी येत नाही. आणि हे नाही, एक आठवड्यातला वार फक्त असा ठेवला होता पाहिजे की तुम्ही जे वाचलं ते तुम्ही सांगा 10 जणांना. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एक पुण्याला काही तरुणांनी एक युवा सकाळपूर्वी आहे सांडणी सॉक्रेटिस क्लब तयार केला होता. म्हणजे ते काय करायचे की ती एकानं एक पुस्तक वाचलं की त्या पुस्तकात काय ते सांगायचं, त्यातलं तुला काय कळलं, काय बोध आहे ते तुम्ही सांगायचं. एखाद्याला वाटलं तर तुम्हाला वाचेल, नाही वाचलं तर ते ज्ञान त्यातलं काय आहे ते कळलं ना तुम्हाला. तर हे अशा पद्धतीने येऊन जर तयार झालं म्हणजे लोक म्हणतात की चला बसायचं का, किंवा बसायचं, आणि सगळे बसून घेऊन बसतात किंवा बसून घेतात. तरी तो जो प्रकार आहे ना, तर तसे असं जर बसलं तर ज्ञानाची जर देवाणघेवाण वाण झाली तर खऱ्या अर्थाने खूप चांगला संस्कार एक पिढीवर आणि आपल्यावर सुद्धा होईल येणाऱ्या. तर हे फार महत्त्वाचं आहे ना. तर हा सगळं आहे की केल्याने देशाटना आणि पंडित मैत्री, त्याच्यातली ती पंडित मैत्री आहे ना, ती पंडित मैत्री म्हणजे विद्वानांशी मैत्री करा, म्हणजे ते ज्ञान तुम्हाला मिळेल. आणि सभेचा संचार, अशी कुठे सभा असेल तिथे काही असे काही चर्चासत्र असतील तिथे तुम्ही जाणं, आणि त्याने चातुर्य निर्माण होतं येतं, हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.